कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय की आता विविध राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। दुसरीकडे त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली का, हे एन्काउंटर आहे असं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। कपिल, नक्कीच ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्ही बघू शकता थेट दृश्य का जिथे अक्षयला आणलं आहे कळवा हॉस्पिटल तिथे पोलीस अधिकारी पोहोचलेले आहेत आणि ह्याच गोष्टीची इन्क्वायरी होणं खूप गरजेचं आहे आणि ह्यासाठीच आता इथे पोलीस अधिकारी आलेले आहेत। एक तर जेव्हा गाडीमध्ये हा प्रकार झाला, जेव्हा मुंब्रा परिसरामधनं म्हणजे ठाणे कोर्टातनं अक्षयला जेव्हा तलोजाला घेऊन जात होते आणि मुंब्रा परिसरामध्ये घटना घडली, मुंब्रा परिसरामध्ये जेव्हा गाडी आली तेव्हा अक्षयने त्या जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ती बंदूक खेचली। त्यानंतर त्यांनी 3 राऊंड फायर केलेले आहेत। 3 राऊंड फायरमध्ये त्याच्यामध्ये अधिकारी जखमी झाला आणि त्यानंतर अधिकाऱ्याने फायरिंगमध्ये अक्षय जखमी होतो। दोघांनाही कळवा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात उपचारासाठी आणि ह्या उपचारामध्ये अक्षयचा मृत्यू होतोय। तर जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं। एकंदरीतच ह्या जी घटना आहे, जेव्हा गाडीमध्ये जी घटना घडलेली आहे, जेव्हा फायरिंग झालेली आहे, 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहे, त्याच्यामध्ये अक्षयने स्वतःवर राऊंड फायर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला का त्या अधिकाऱ्यांवरती राऊंड फायर केला। जर अधिकाऱ्यांवरती त्यांचा राऊंड फायर करण्याची प्राथमिक माहिती जर समोर येत असेल तर त्यांनी नक्कीच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता का, असाही एक मोठा प्रश्न उपस्थित होता आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे जर आत्महत्या करायचं होती तर त्यांनी अधिकाऱ्यांवरती का राऊंड फायर केलं। 3 राऊंड फायर झालेले आहेत, त्यात अधिकारी जखमी झालेले आहे, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांवरती गोळीबार का केला हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची उत्तरं शोधण्यासाठी एक कमिटीची गठन होणं गरजेचं आहे आणि कदाचित ठाणे पोलीस या संदर्भात एक कमिटी गठीत करू शकतात आणि ही पोलिसांची जी टीम आहे याची चौकशी करू शकतात। तुम्ही बघू शकता क्राईम ब्रांचची जी टीम आहे ती घटनास्थळी पोहोचलेली आहे। ठाणे क्राईम ब्रांचची लोक जी आहेत ते पोहोचलेले आहेत। निश्चितच त्यामुळे कपिल, आपण पाहतोय की खरं तर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत। सुषमा अंधारे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटलांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अक्षय शिंदेनं गोळी झाडून घेतली का त्याचं एन्काउंटर झालं असं थेट प्रश्न देखील आता विरोधकांकडून उपस्थित केला जातो। त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवर, पोलीस व्यवस्थेवर हा प्रश्नचिन्ह मोठा उभं राहिलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। येत्या आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाला आता गंभीर वळण लागण्याची देखील शक्यता आहे, कारण बदलापूरच्या या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली होती आणि त्यातल्या आरोपीचा आता मृत्यू झाल्याचं कळतंय। त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटण्याची देखील शक्यता आपल्यापर्यंत आपण पाहू शकतो की त्यामुळे आता बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर तर झालं नाही ना, असं देखील थेट सवाल उपस्थित केला जातो आहे। कपिल, नक्कीच खरं तर हाच एक मोठा सवाल आहे का एन्काउंटर का आत्महत्या, ह्या दोन गोष्टीवरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ह्या गोष्टीची विरोधक जशा ज्या प्रकारे बोलतात की चौकशी झाली पाहिजे। कारण आपण पाहिलं होतं की ही जी घटना होती ही खूप मोठी होती आणि या घटनेने पूर्ण महाराष्ट्राला हलवून टाकलं होतं आणि या घटनेनंतर लोकांचा उद्रेक झाला होता, शाळेची तोडफोड करण्यात आली होती, त्याचबरोबर पूर्ण दिवसभर रेल लोक करण्यात आला होता। अशा अनेक गोष्टी घडल्या होत्या। त्यानंतर ते ठय्या आंदोलन झाले होते, विरोधक जाऊन बसले होते पोलीस स्टेशनला, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि या घटनेनंतर आता अशा प्रकारे जेव्हा घटना होते आरोपीचं एन्काउंटर करणं किंवा आरोपीने आत्महत्या करणं ते पण पोलिसांसमोर, अशा घटना जेव्हा घडतात त्यामुळे त्याच्यानंतर त्यावर इन्क्वायरी लागणं हे निश्चित असतं आणि त्याच्यावर इन्क्वायरी लागू शकते आणि ह्या इन्क्वायरी नंतरच ह्या सर्व गोष्टीचा तपास होऊन ह्याच्यामध्ये काय नक्की घडलंय हे समोर येऊ शकतं। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या का एन्काउंटर, ह्या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।